मला गर्भधारणा झाली आहे का? मी आई होणार आहे का? शरीर आधी काही लक्षणं दाखवते, पण ते सिद्ध करते हे बीटा एससीजी हार्मोन. बीटा एससीजी हा गर्भधारणेचा खात्रीशीर पुरावा, गर्भधारणेचा पहिला संकेत. चला तर मग जाणून घेऊया बीटा एससीजी बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर प्राची कोरांने मागील 20 वर्षापासून स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. बीटा एससीजी ही गर्भधारणेची पहिली चाऊल. आता बीटा एससीजी हे काय असते तर हे एक हार्मोन असते आणि ते सिक्रीट होते प्लॅसेंटामधून म्हणजेच वळमधून, आणि मग ते आपण रक्तात आणि लघवीत चेक करू शकतो. जशी जशी प्रेग्नन्सी वाढत जाते तशी तशी बीटा एससीजीची व्हॅल्यू ही वाढत जाते. आता बीटा एससीजी आपल्याला चेक करता येते युरिनमधून, ज्याला म्हणतात युरिन प्रेग्नन्सी टेस्ट. त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला मिळू शकते इथे. आज आपण पाहूया की रक्तातलं बीटा एससीजी कधी टेस्ट करायला लागतं. तर रक्तातल्या बीटा एससीजीची टेस्ट ही लॅबमध्ये होते, ती महाग असते आणि त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा येत नाही, तर त्याची आपल्याला एक लेवल किंवा व्हॅल्यू मिळते. आणि एक व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सांगण्यापेक्षा त्याची सिरियल व्हॅल्यू आपल्याला जास्त इम्पॉर्टंट असते. तर मग ही टेस्ट केव्हा केव्हा केली जाते? तर जर आपल्याला युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये काही डाऊट असेल तर गर्भधारणेची निश्चिती करण्यासाठी सीरम बीटा एससीजी टेस्ट केली जाते. गर्भधारणा योग्य प्रकारे वाढते की नाही, त्याची प्रगती कशी चालली आहे हे समजण्यासाठी सुद्धा बीटा एससीजीची टेस्ट केली जाते. जर गर्भधारणा योग्य वाढत असेल तर बीटा एससीजीची व्हॅल्यू सुद्धा 48-48 तासामध्ये डबल होत जाते. जर गर्भधारणा ही योग्य प्रकारे वाढत नाही आहे, हे ॲबॉर्शनकडे चाललं आहे, गर्भ खराब होतोय, अशी काही लक्षणं असतील, म्हणजेच गर्भपाताचं निदान करायचं असेल तरीसुद्धा बीटा एससीजीची टेस्ट केली जाते. त्याचप्रकारे जर गर्भ हा गर्भपिशवीत वाढत नाही आहे, गर्भपिशवीच्या बाहेर म्हणजेच एक्टॉपिक प्रेग्नन्सी तयार होते, तर त्यावेळेला सुद्धा बीटा एससीजीची टेस्ट केली जाते. एक्टॉपिक प्रेग्नन्सीची जेव्हा ट्रीटमेंट करतो तर त्या ट्रीटमेंटच्या मॉनिटरिंगमध्ये सुद्धा बीटा एससीजीची टेस्ट ही केली जाते. तसंच काही प्रकारचे गर्भ म्हणजे द्राक्ष गर्भ किंवा ट्रोफोब्लास्टिक प्रेग्नन्सी जेव्हा असते तेव्हाही बीटा एससीजीची टेस्ट ही खूप महत्त्वाची ठरते. आणि प्रेग्नन्सीची संदर्भात नाही, परंतु बीटा एससीजी हे हार्मोन काही प्रकारच्या कॅन्सरमध्येही आढळून येते, तर त्याचे निदान आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा बीटा एससीजीची टेस्ट केली जाते. तर आता आपण एका केसबद्दल पाहू. ही पेशंट जेव्हा आली होती तेव्हा तिची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही फेंटली पॉझिटिव्ह म्हणजे दुसरी लाईन फिक्की होती, म्हणून तिची आपण सीरम बीटा एससीजीची टेस्ट केली. त्याची व्हॅल्यू तुम्ही पाहू शकता की ती 390 आहे. आणि त्याच वेळेला जेव्हा तिची सोनोग्राफी केली तेव्हा ही आतली गादी जी असते ही आपल्याला रिकामी दिसून येते. मग 48 तासांनी तिची टेस्ट जेव्हा रिपीट केली तेव्हा त्याची व्हॅल्यू आलेली आहे 841, म्हणजेच ही व्हॅल्यू डबल झालेली आहे. आणि त्याच वेळेला जेव्हा आपण तिची सोनोग्राफी केली तेव्हा आता तुम्ही पाहू शकता की त्या गादीमध्ये आता प्रेग्नन्सीची चाहूल आपल्याला दिसते, त्याची खूण दिसून येते. अशा प्रकारे ही बीटा एससीजीची टेस्ट प्रेग्नन्सीची प्रगती समजण्यासाठी सुद्धा वापरली जाते. आता ही टेस्ट मात्र तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केली पाहिजे. त्याचं इंटरप्रिटेशन सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलं पाहिजे. नुसत्या एका व्हॅल्यूवरून निष्कर्ष काढू नये. आणि बीटा एससीजीच्या टेस्टबद्दल किंवा त्याच्या रिपोर्टबद्दल काही शंका असेल तर आपल्या डॉक्टरांशी जरूर सल्लामसलत करावी. तर माझी अशी आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बीटा एससीजीबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला जर काही शंका असतील किंवा अजून काही टॉपिक्सवर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.